हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फ्लोरिश लर्निंग. शिक्षणाने माणूस समृद्ध होतो. चला तर मग आज आपण इयत्ता 9वीचा गणित भाग 1 मधील पाठ दुसरा वास्तव संख्या शिकूयात, समजून घेऊयात आणि समृद्ध होऊयात. तर आज आपण या पाठातील सराव संच 2.4 सोडवून पाहणार आहोत. सराव संच 2.4 मधील प्रश्न पहिला, गुणाकार करा. यामध्ये आपल्याला 3 उदाहरणे दिलेली आहेत. चला तर मग सोडवून पाहूयात. तर पहिला प्रश्न काय आहे, वर्गमुळात 3 गुणिले कंसात वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 3 कंस पूर्ण. तर इथे कोणतं चिन्ह नाही, म्हणजे कोणतं चिन्ह असतं, गुणाकाराचं चिन्ह असतं. म्हणजेच काय, वर्गमुळात 3 ने आपल्याला ह्या पूर्ण कंसाला गुणायचं आहे. म्हणून आपण ते काय करूया, बरोबर काय होईल आता, हे वर्गमुळात 3 गुणिले काय होईल, वर्गमुळात 7. हे वजा चिन्ह आहेतच ठेवूयात. हे धन आहे पण इथं ऋण आहे, मग अधिक वजा काय होईल, वजा होईल. पुन्हा काय होईल, हे वर्गमुळात 3 गुणिले हे वर्गमुळात 3. तर आपण काय केलं, तर हे वर्गमुळात 3 ने ह्या पूर्ण कंसाला गुणलेला आहे. आपण 7 ला गुणलं, त्यानंतर ह्या वर्गमुळात 3 ला इथं गुणलेलं आहे. आता हा गुणाकार करूयात. मग काय होईल, वर्गमुळात 3 गुणिले 7 वजा वर्गमुळात 3 गुणिले 3. तर आपण ते एकत्रित हे वर्गमुळात ह्या संख्या लिहिलेल्या आहेत. बरोबर काय होईल आता, 7 त्रिका 21. हे वर्गमूळ चिन्ह आहे तसं राहील. 7 त्रिका 21 वजा, आता इथे काय होईल, 3 त्रिका 9, वर्गमुळात 9. बरोबर हे वर्गमुळात 21 आहे तसे, वजा आता काय होईल, 9चं वर्गमूळ काय आहे, 3 आहे. म्हणजेच काय मिळेल आपल्याला उत्तर, वर्गमुळात 21 वजा 3. हेच आपण असं सुद्धा लिहू शकतोय. बरोबर वजा 3. आता हिला कोणतं चिन्ह आहे, धनचिन्ह आहे. म्हणजेच काय, अधिक वर्गमुळात 21. उत्तर आहे तेच आहे, फक्त काय केलं आपण, तर संख्या बदलल्या, त्यामुळे त्याच्यासोबत जे चिन्ह आहे ते चिन्ह सुद्धा इथे बदललेले आहे. इथे ऋण 3 आहे म्हणतं ऋण 3 आलं. हे धन वर्गमुळात 21 आहे म्हणतं धन वर्गमुळात 21 आलेलं आहे. तर आपलं इथं पहिलं उदाहरण पूर्ण झालेलं आहे. किती सोपं आणि सहजपणे आपण ते सोडवले, तुमच्या लक्षात आलं का. यानंतर दुसरं उदाहरण आहे, कंसामध्ये वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 7 कंस पूर्ण गुणिले वर्गमुळात 2. तर इथे सुद्धा आपण काय करणार आहोत, हे वर्गमुळात 2 जे आहे त्याने या पूर्ण कंसाला आपण ते गुणणार आहोत. तर आता इथे काय होईल, तर वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 2 वजाचं चिन्ह आहे तसं, वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 2. तर वर्गमुळात 2 ने आपण ह्या वर्गमुळात 5 ला आणि वर्गमुळात 7 ला इथे गुणलेलं आहे. आता हा गुणाकार करूया. तिथे काय होईल, आता वर्गमुळात 5 गुणिले 2 वजा वर्गमुळात 7 गुणिले 2. आपण एकत्रितपणे या संख्या लिहिलेल्या आहेत. बरोबर वर्गमुळात काय होईल, तर 5 दुनी 10 वजा वर्गमुळात तिथे काय होईल, 7 दुनी 14. म्हणून याचं उत्तर काय मिळालं आपल्याला, वर्गमुळात 10 वजा वर्गमुळात 14. हा गुणाकार आपल्याला इथं असा मिळालेला आहे. यानंतर पुढील उदाहरण आहे, कंसामध्ये 3 वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 3 कंस पूर्ण. दुसऱ्या कंसामध्ये 4 वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2. तर इथे आपण पहिल्या कंसाने दुसऱ्या कंसाला गुणणार आहोत. इथे पण 2 बहुपदी आहेत आणि इथे पण 2 बहुपदी आहेत, त्यामुळे आपण काय करणार, पहिल्या जो कंसामध्ये आपल्याला ज्या संख्या दिली आहे त्याने आपण या दुसऱ्या कंसाला गुणणार आहोत. इथे काय होईल, आता 3 वर्गमुळात 2 ने आपण ह्या पूर्ण कंसाला गुणणार आहोत. मग काय होईल, 4 वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2. आता हे वजा वर्गमुळात 3 आपण ते आहे तसं लिहूयात. वजा वर्गमुळात 3 गुणिले कंसामध्ये काय होईल, 4 वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2 आहे तसं आपण लिहूया. आता काय करूया, त्यांचा गुणाकार करूयात. बरोबर आता काय होईल इथे, तर 3 वर्गमुळात 2 गुणिले काय होईल, 4 वर्गमुळात 3 वजा, ते वजा चिन्ह आहे म्हणून आपण वजाचं चिन्ह आहे तसं ठेवलेलं आहे. 3 वर्गमुळात 2 गुणिले काय होईल, हे वर्गमुळात 2. त्यानंतर हे वजा वर्गमुळात 3 गुणिले 4 वर्गमुळात 3. त्यानंतर वजा वर्गमुळात 3 गुणिले आता हे ऋण वर्गमुळात 2 आहे तसं येईल. इथे पहा आपण काय केलं, 3 वर्गमुळात 2 ने 4 वर्गमुळात 3 ला आधी तर गुणलेलं आहे. त्यानंतर इथं ऋणचिन्ह आहे म्हणून आपण ते ऋणचिन्ह आहे तसं घेतलं. याला धनचिन्ह आहे पण याला ऋणचिन्ह आहे, धन ऋण ऋण झालेले आहेत. म्हणून पुन्हा 3 वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 आपण आहे तसं लिहिलं. यानंतर हे ऋण वर्गमुळात 3 गुणिले 4 वर्गमुळात 3 हा आपण तो गुणाकार केलेला आहे. त्यानंतर हे ऋण वर्गमुळात 3 आपण आहे तसं लिहिलं. आता इथे सुद्धा ऋणचिन्ह असल्यामुळे ते ऋणचिन्ह आपण आहे तसं लिहिलेलं आहे.
बरोबर. आता काय होईल, आता हे 3चा आणि 4चा गुणाकार करूया. 4 त्रिका 12 आणि हे 2 गुणिले 3 काय होईल 6, म्हणजेच 12 वर्गमुळात 6 वजा हे 3 आहे तसे राहतील आणि 2 गुणिले 2 काय होईल 4, म्हणजे 3 वर्गमुळात 4 वजा हे 4 आहे तसे राहतील. तर इथे सहगुणक काही नाही, म्हणजे इथे सहगुणक 1 असून 4 1 4 होईल आणि आता इथे काय होईल, हे 3 त्रिका 9 होईल, म्हणजे वर्गमुळात 9 होईल वजा आता इथेच तर काय होईल, या 3चा आणि 2चा गुणाकार होईल. 3 दुनी 6, पण इथं पण गुणचिन्ह आहे, इथं पण गुणचिन्ह आहे, त्यामुळे काय होईल ऋण ऋण धन होईल, म्हणजे इथं काय होईल अधिक येईल आणि 3 दुनी 6. ही स्टेप लक्षात आली का तुमच्या? तर ह्या 3चा आणि 4चा गुणाकार आपण इथे लिहिला 4 त्रिकम 12 आणि ह्या 2 आणि 3चा गुणाकार इथे लिहिला आहे 6. त्यानंतर हे इथं 3 आहे, इथं काही नाही, म्हणजे याचा सगुण काय असतो 1 असून 3 1 3 आहे तसं आलं आणि ह्या 2चा आणि 2चा गुणाकार आपण इथे लिहिला आहे 4. त्यानंतर इथे काही नाही, इथे म्हणजे सहगुणक काय याचा 1 आहे, म्हणजे 4 1 4 आहे तसं लिहिलं आणि ह्या 3 गुणिले 3चा आपण गुणाकार इथे 9 लिहिला. त्यानंतर 3 दुनी 6, पण दोन्हीला ऋणचिन्ह असल्यामुळे काय झालं ते ऋण ऋण धन झालेलं आहे. ठीक आहे, बरोबर. आता काय होईल, आता ही चिन्हे समान आहेत पहा, ज्या वर्गमुळातल्या इथं संख्या आहे त्या समान आहेत. याचा सहगुणक काही नाही, म्हणजे काय याचा सहगुणक काय आहे 1 आहे, म्हणून काय होईल 12 आणि 1 13 वर्गमुळात 6 काय होईल, हा 12 आणि याचा सहगुणक 1 म्हणून 13 आणि वर्गमुळात 6 समान आहे म्हणून आपण ते एकदा लिहिलेलं आहे. वजा काय होईल, आता इथे हे 3 आहेत तसे, आता 4चं वर्गमूळ काय आहे तर 2, म्हणून काय होईल 3 गुणिले 2 होईल वजा आता इथे सुद्धा काय होईल 4 आहेत तसे राहतील. आता 9चं वर्गमूळ काय आहे तर 3 आहे, म्हणून काय होईल 4 गुणिले 3. आता हे वर्गमूळाचं आपण ते पुन्हा लिहिणार का नाही, तर आपण ते लिहिलेलं आहे. बरोबर. काय होईल, आता हे 13 वर्गमुळात 6 आहे तसे राहतील वजा आता 3 दुनी 6, हे वजा चिन्ह आहेच तसं, 4 त्रिक 12. ते काय झालं, आपण 13 वर्गमुळात 6 आहे तसं लिहिलं वजा 3 दुनी 6 आणि 4 त्रिक 12 हा गुणाकार आपण तर लिहिलेला आहे. बरोबर. हे 13 वर्गमुळात 6 आहे तसे राहतील. आता वजा 6 आणि वजा 12 यांची काय होईल तर बेरीज होईल. दोन्हींना ऋण चिन्ह असतं त्यावेळेला त्यांची बेरीज होते आणि चिन्ह समानतेचं येतं. म्हणून आता काय होईल 6 आणि 12 काय होईल 18 आणि ऋण चिन्ह आहे तसे, म्हणजे ऋण 18 मिळेल. म्हणजे आपलं उत्तर काय आलेलं आहे 13 वर्गमुळात 6 वजा 18. हेच आपण असं सुद्धा लिहू शकतो, वजा 18 अधिक 13 वर्गमुळात 6. त्या दोन्ही पद्धतीने तुम्ही लिहिलं तर तुमचं उत्तर बरोबर आहे. तर ते आपलं पहिला जो प्रश्न आहे त्या पहिल्या प्रश्नातील तिन्ही उदाहरणे ते आपली पूर्ण झालेली आहेत. यानंतर दुसरा प्रश्न आहे खालील संख्यांच्या छेदांचे परिमेयकरण करा. यामध्ये आपल्याला 4 उदाहरणे दिलेली आहेत. तर दुसऱ्या प्रश्नातील पहिलं उदाहरण आहे 1 छेद वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 2. यामध्ये आपल्याला छेदाचे परिमेयकरण करायचे आहे. वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 2 या द्विपद कणीची अनुबद्ध जोडी वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2 आहे. अनुबद्ध जोडी म्हणजे काय तर ते दिलेली जी करणे त्याच्या जी विरुद्ध जोडी जी आपल्याला मिळते त्याला आपण तर अनुबद्ध जोडी असे म्हणतो. तिथे वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 2 आहे, त्याची अनुबद्ध जोडी काय आहे तर वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2 आहे. म्हणून 1 छेद वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 2 बरोबर काय होईल आता तर 1 छेद वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 2 गुणिले आता ही अनुबद्ध जोडी जी आपल्याला तर मिळालेली आहे ते आपण जोडून याला गुणणार आहोत. म्हणून काय होईल वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2 बरोबर. आता इथे काय होईल तर 1 ने या संख्येला गुणल्यानंतर काही फरक पडणार आहे का नाही, तर वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2 आपल्याला आहे तसे मिळेल. पण आता इथे काय होईल पहा, ते वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 2 आहे गुणिले वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2 आहे. म्हणजे इथं कोणतं सूत्र वापरलं जाईल तर a अधिक b गुणिले a वजा b बरोबर a वर्ग वजा b वर्ग. हे घातांकांच्या नियमामध्ये आपण शिकलेलो आहोत, नियम तुम्हाला पाठ आहेत. आता इथे काय होईल तर वर्गमुळात 7 कंसाचा वर्ग वजा वर्गमुळात 2 कंसाचा वर्ग. तर हे का आलं लक्षात आलं का तुमच्या, तिथे आपण 1 ने गुणल्यामुळे आपल्याला वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2 आहे तसे मिळाले. यानंतर आता a अधिक b गुणिले a वजा b बरोबर a वर्ग वजा b वर्ग या सूत्रानुसार इथे आपल्याला काय मिळालं तर कंसामध्ये वर्गमुळात 7 कंस पूर्ण
कंसाचा वर्ग वजा वर्गमुळात वजा कंसामध्ये वर्गमुळात 2 कंस पूर्ण कंसाचा वर्ग बरोबर. आता इथे काय होईल, हे वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2 आहे तसे राहतील, याच्या किमतीमध्ये काही बदल होणार नाही. आता इथे 7चा वर्ग पुन्हा आपण ते म्हणजे वर्गमुळात 7 आहे त्याचा वर्ग आहे म्हणजे आपल्याला काय मिळेल ते 7च मिळेल, वजा हे वर्गमूळ चिन्ह इथे सुद्धा निघून जाईल आणि 2 मिळेल बरोबर. हे वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2 बरोबर. आता इथे काय होईल, 7 वजा 2 काय मिळेल आपल्याला 5 मिळेल. म्हणून 1 छेद वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 2 बरोबर वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2 छेद 5 हे याचं उत्तर आहे. यानंतर दुसरं उदाहरण आहे 3 छेद 2 वर्गमुळात 5 वजा 3 वर्गमुळात 2. तर इथे 2 वर्गमुळात 5 वजा 3 वर्गमुळात 2 या द्विपद करणीची अनुबद्ध जोडी 2 वर्गमुळात 5 अधिक 3 वर्गमुळात 2 आहे. त्याच्या विरुद्ध आपण ते घ्यायचं आहे, तर ऋण चिन्ह म्हणून आपण ते काय घेतलेलं आहे, धन चिन्ह घेतलेलं आहे. बाकीची जी पदं आहेत ज्या संख्या आहेत त्या आपण आहे तशा ठेवलेल्या आहेत, तर फक्त चिन्ह आपण ते विरुद्ध घेत आहोत आणि ही ती जे काय आहे अनुबद्ध जोडी आहे. म्हणून 3 छेद 2 वर्गमुळात 5 वजा 3 वर्गमुळात 2 बरोबर काय होईल, हे आहे तसं लिहून घेऊयात. 3 छेद 2 वर्गमुळात 5 वजा 3 वर्गमुळात 2 गुणिले काय होईल, आता या अनुबद्ध जोडीने आपण याला अंशाला आणि छेदाला गुणूयात. म्हणून 2 वर्गमुळात 5 अधिक 3 वर्गमुळात 2 छेद 2 वर्गमुळात 5 अधिक 3 वर्गमुळात 2 बरोबर. आता इथे काय होईल, तर या 3 ने आपण याला गुणूयात. म्हणून 3 गुणिले काय करूयात 2 वर्गमुळात 5 अधिक 3 वर्गमुळात 2 हे कंसामध्ये लिहूयात छेद. आता इथे काय होईल, या 2 वर्गमुळात 5चा गुणाकार होईल म्हणजे त्याचा वर्ग होईल. काय होईल 2 कंसामध्ये 2 वर्गमुळात 5 कंसाचा वर्ग वजा कंसामध्ये 3 वर्गमुळात 2 कंसाचा वर्ग. तर इथे सुद्धा आपण ए अधिक बी आणि गुणिले ए वजा बी बरोबर ए वर्ग वजा बी वर्ग हे सूत्रानुसार इथे लिहिलेलं आहे. तर ए वजा बी गुणिले ए अधिक बी बरोबर ए वर्ग वजा बी वर्ग हे सूत्र तुम्हाला तुमच्या लक्षात आलं असेल तर या सूत्रानुसार आपण ते लिहिलेलं आहे बरोबर. आता इथे काय होईल, हे 3 गुणिले कंसामध्ये 2 वर्गमुळात 5 अधिक 3 वर्गमुळात 2 आपण आहे तसं लिहूयात छेद. आता इथे काय होईल, तर 2चा वर्ग काय आहे 4 आणि 5चं हे जे वर्गमूळ चिन्ह आहे ते निघून जाईल म्हणजे काय होईल 5 म्हणजे 4 गुणिले 5 वजा 3चा वर्ग काय होईल 9 आणि हे 2चं वर्गमूळ चिन्ह निघून जाईल म्हणजेच काय होईल 2 शिल्लक राहील म्हणजे 9 गुणिले 2 बरोबर. काय होईल, हे 3 कंसामध्ये 2 वर्गमुळात 5 अधिक 3 वर्गमुळात 2 आहे तसे छेद 5 20 यांचा गुणाकार करूयात आपण वजा 9 दुनी 18 बरोबर. काय होईल, आता इथे 3 कंसामध्ये 2 वर्गमुळात 5 अधिक 3 वर्गमुळात 2 छेद 20 वजा 18 2. तर आपलं हे उत्तर आलेलं आहे. म्हणून 3 छेद 2 वर्गमुळात 5 वजा 3 वर्गमुळात 2 बरोबर 3 कंसामध्ये 2 वर्गमुळात 5 अधिक 3 वर्गमुळात 2 कंस पूर्ण छेद 2. इथे दुसरं उदाहरण सुद्धा आपलं पूर्ण झालेलं आहे. यानंतर पुढील उदाहरण आहे 4 छेद 7 अधिक 4 वर्गमुळात 3. 7 अधिक 4 वर्गमुळात 3 या द्विपद करणीची अनुबद्ध जोडी आहे 7 वजा 4 वर्गमुळात 3. म्हणून 4 छेद 7 अधिक 4 वर्गमुळात 3 बरोबर काय होईल, हे आहे तसं लिहून घेऊया 4 छेद 7 अधिक 4 वर्गमुळात 3 गुणिले याला त्याकडे त्याच्या अनुबद्ध जोडीने आपण याला अंशाला आणि छेदाला गुणून घेऊया. म्हणून 7 वजा 4 वर्गमुळात 3 छेद 7 वजा 4 वर्गमुळात 3 बरोबर. आता इथे काय होईल, तर 4 गुणिले हे कंसामध्ये आपण लिहून घेऊयात 7 वजा 4 वर्गमुळात 3 कंस पूर्ण छेद. आता इथे काय होईल, ए अधिक बी गुणिले ए वजा बी बरोबर ए वर्ग वजा बी वर्ग हे सूत्र आपण ते वापरणार आहोत. म्हणून काय होईल 7चा वर्ग वजा कंसामध्ये 4 वर्गमुळात 3 कंसाचा वर्ग बरोबर. आता इथे काय होईल, त्याचा गुणाकार करूया 7 चौक 28 वजा काय होईल 4 चौक
हे 7 चौक 28 मिळाले. हे वजा चिन्ह आपण आहे तसलेलं आहे. 4 गुणिले 4 16 वर्गमुळात 3 छेद ते काय होईल आता 7चा वर्ग 49 वजा 4चा वर्ग काय होईल 16 आणि हे 3चं वर्गमूळ निघून जाईल म्हणजे गुणिले 3 होईल. ह्या 7चा वर्ग आपण ते 49 लिहिलं. हे वजा चिन्ह आहे तसलेलं. ते 4चा वर्ग केलाय 16 आणि हे वर्गमूळ 3 आहे ते वर्गमूळ चिन्ह निघून जाईल आणि फक्त 3 मिळेल. 16 गुणिले 3 बरोबर काय होईल आता इथे तर 28 वजा 16 वर्गमुळात 3 आहे तसं लिहूया छेद 49 आहेत तसं आपण वजा 16 त्रिक काय होईल 48 बरोबर 28 वजा 16 वर्गमुळात 3 छेद काय होईल आता इथे 49 वजा 48 काय येईल 1 येईल वजा बाकी. मग छेद 1 असेल त्यावेळेला आपण तो लिहिला नाही लिहिला तरी चालेल. म्हणून काय होईल म्हणून 4/7 अधिक 4 वर्गमुळात 3 बरोबर काय मिळेल आपल्याला 28 वजा 16 वर्गमुळात 3 हे आपलं उत्तर आहे. आणि छेद 1 असताना आपण तो लिहिला नाही लिहिला तरी चालेल. तर तिसरं उदाहरण सुद्धा आपलं इथं पूर्ण झालेलं आहे. यांचं पुढील उदाहरण आहे वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 छेद वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3. तर इथे वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 या द्विपद करणीची अनुबद्ध जोडी वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 आहे म्हणजे याच्या विरुद्ध इथे धन आहे म्हणून आपण इथं ऋण घेतलेली ही याची अनुबद्ध जोडी आहे. म्हणून आता इथे वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 छेद वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 बरोबर काय होईल ते वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 आपण ते आहे तशी लिहून घेऊयात छेद वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 गुणिले आता याची जी अनुबद्ध जोडी मी आपल्याला इथे मिळालेली आहे त्याने आपण काय करूया अंशाला आणि छेदाला गुणून घेऊयात. काय होईल वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 छेद वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 बरोबर. आता इथे काय होईल तर वर्ग कंसामध्ये वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 कंसाचा वर्ग होईल छेद काय होईल आता इथे कंसामध्ये वर्गमुळात 5 कंस पूर्ण वर्ग वजा वर्गमुळात कंसामध्ये वर्गमुळात 3 कंसाचा वर्ग. तर इथे आपण a अधिक b गुणिले a वजा b बरोबर a वर्ग वजा b वर्ग या सूत्रानुसार इथं लिहिलेलं आहे बरोबर. आता इथे काय होईल तर a वजा b कंसाचा वर्ग या सूत्रानुसार याची आता आपल्याला ती किंमत लिहावी लागेल. म्हणून इथे काय होईल आता इथे तर 5चा वर्ग म्हणजे काय 5 येईल वजा काय होईल 2ab म्हणजेच काय 2ab a काय आहे 5 आहे b काय 3 म्हणजे 5 गुणिले 3 15 म्हणजे काय होईल 2 गुणिले हे वर्गमुळात 15 अधिक bचा वर्ग म्हणजेच काय मिळेल आपल्याला फक्त 3 मिळेल छेद काय होईल आता इथे वर्ग हे वर्गमुळात 5 कंसाचा वर्ग आहे म्हणजे वर्गमूळ चिन्ह निघून जाईल म्हणजे फक्त 5 मिळेल आणि इथे फक्त 3 मिळेल. इथे काय होईल वर्गमूळ चिन्ह जे आहे ते निघून जाईल. तर आपण ते वापरलेले सूत्र सुद्धा इथे लिहिलेले आहेत म्हणजे तुमच्या आता लक्षात आलं असेल हे कसं आलं होते. तर इथं काय झालं हे a अधिक b हा a अधिक b गुणिले a वजा b आपल्याला काय मिळालं a वर्ग वजा b वर्ग a वर्ग वजा b वर्ग मिळाले. यानंतर a वजा b कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग. तर हे आपल्याला जे आपण a वजा b कंसाचा वर्ग केलं होतं त्याची तर आपण ही फोड केलेली आहे. a चा वर्ग म्हणजे काय वर्गमुळात 5चा वर्ग म्हणजे वर्गमूळ चिन्ह निघून जाईल फक्त 5 मिळालं वजा हे 2 ह्या सूत्रातलं 2 आहे हे म्हणून वजा 2 गुणिले a गुणिले b a किती आहे 5 b किती आहे 3 5 त्रिक 15 हे वर्गमूळ चिन्ह आहे तसं राहील अधिक हे अधिक चिन्ह आपण तर आहे तसलेलं आहे आणि बीचा वर्ग म्हणजे वर्गमूळ चिन्ह निघून जाईल 3चा आणि 3 आहे तसे तर आपल्याला मिळेल. आणि तेच तर काय होईल हे तर वर्गमुळात 5चा वर्ग म्हटलेला आहे त्यामुळे वर्गमूळ चिन्ह निघून गेलं इथे 5 मिळालं वजा हे वर्गमुळात 3चा वर्ग वर्गमूळ चिन्ह निघून गेलं आणि 3 मिळालेलं आहे. आता इथे याला आपण आता अजून सोपं रूप देऊयात. काय होईल आता ह्या 5चा आणि ह्या 3ची बेरीज होईल पहा 5 अधिक 3 8 वजा 2 वर्गमुळात 15. आता हे गुणिले चिन्ह आपण ते लिहिलं नाही लिहिलं तरी चालेल. ते जे गुणाकाराचं चिन्ह आहे ते इथं नाही लिहिलं तरी चालेल. 5 वजा 3 इथे काय होईल 2 होईल बरोबर. आता याला अजून सोपं रूप देऊयात. आता इथे 8 आहे इथे 2 आहे त्या दोन्हीमध्ये आपण काय करूयात सामायिक अवयव 2 बाहेर घेऊयात. मग काय होईल ते 2 आपण बाहेर घेतला मग काय होईल ते 2 चौक 8 यांचा गुणाकार केल्यानंतर पुन्हा हे 8 आपल्याला तेच मिळेल
आणि वजा, आता हे 2 आपण तर बाहेर घेतलेले त्यामुळे आपण तर काहीच लिहिणार नाही, वजा वर्गमुळात 15 आपण आहेतच लिहूया छेद 2. यांचा ज्यावेळेला आपण हा गुणाकार करू त्यावेळेला पुन्हा आपल्याला ह्या संख्या मिळतील, बेचोक 8 आहे तसं मिळेल, वजा त्याचा सगुण काही नाही म्हणजे 1 आहे म्हणून पुन्हा बे के बे आणि वर्गमुळात 15 आहे तसे मिळेल. यानंतर पुन्हा काय करूयात आता, बरोबर आता ह्या 2 या 2ला भाग देऊयात, काय होईल बे के बे म्हणजे 1चा भाग बसेल, या 2ला 2 निघून जातील, काय उरेल आता 4 वजा वर्गमुळात 15. म्हणून वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 छेद वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 बरोबर 4 वजा वर्गमुळात 15 हे असं आलेलं उत्तर आहे. तर आपला सराव संच इथं पूर्ण झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंट सुद्धा नक्की करा. धन्यवाद.